आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमेरिकल बेस ऑन कोप्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम यातील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार. अ स्क्वेअर ABCD ऑफ 1 मीटर साइड इज सब्जेक्टेड टू अ फोर्स ऑफ 15 न्यूटन, 25 न्यूटन, 35 न्यूटन, 45 न्यूटन and 50 न्यूटन along AB, AD, CB, CD and BD. फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ए शोन इन फिगर. या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, एबीसीडी एक स्क्वेअर दिलेला आहे. त्याची प्रत्येक साईड काय आहे, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर साईड दिलेला आहे. हा 15 न्यूटन असणार, तो कसा असणार आहे, ए कडून बी कडे जाणार, ए कडून बी कडे 15 न्यूटन. 25 कसा असणार, ए कडून डी कडे, ए कडून डी कडे 25. नेक्स्ट इथे 35 कसा असणार आहे, सी कडून बी कडे, सी कडून बी कडे 35. नेक्स्ट बघा 45 सी कडून डी कडे, सी कडून डी कडे 45 आणि बी डी किती असणार आहे, तो 50 न्यूटन. बी कडून डी कडे, बी कडून डी कडे 50 न्यूटन असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला गिवन मध्ये सर्व डाटा दिलेला आहे आणि याचं काय करायचं आहे, रिझल्टंट आर आणि डायरेक्शन थिटा फाइंड आउट करायचं आहे. आणि हा रिझल्टंट आर पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती ऍक्ट होणार, ते डिस्टन्स एक्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम काय करूया, हे न्यूमेरिकल अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करूया आणि तेच रिझल्टंट आर आणि अँगल थिटाचं ग्राफिकल मेथडने आन्सर येते का चेक करूया. तर अनालिटिकल मेथडने रिझल्टंट आर कसा करतो, समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर याचं काय करत असतो, अंडर रूट घेत असतो. मग सर्वात प्रथम आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय फाइंड आउट करावा लागेल. मग समेशन एफ एक्स मध्ये दोन टाईपचे फोर्स असतात. समेशन एफ एक्स म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन. मग हॉरिझॉन्टल फोर्स कोणते असतात, एक राईटला जाणारे पॉझिटिव्ह आणि लेफ्टला येणारे निगेटिव्ह. आता बघा सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची इथं काय करूया, ऍडिशन करूया. हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल आहे, हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल आहे. हा फोर्स कसा आहे, इन्क्लाइन आहे. जर काही इन्क्लाइन असेल तर काय करतो, त्याला आपण दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. डायरेक्शन ह्या साईडला असल्यामुळे काय केली, डायरेक्शन ह्या साईडला दिली. आता बघा फोर्स इथे 50 हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस, आणि जो काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे याच्यासोबत किती अँगल क्रिएट करणार, तर बरोबर जर का हा स्क्वेअर असेल तर हे किती असणार आहे, डिग्री 45 डिग्री वरती असणार. म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 45 डिग्री. कारण हा कसा आहे, राईट अँगल. राईट अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. 90च्या बरोबर सेंटर मधून लाईन गेली तर ही 45 आणि ही 45. आपण जो काय अँगल आहे तो कसा घेतो, हॉरिझॉन्टल सोबत. म्हणजे हॉरिझॉन्टल सोबत किती असणार आहे, 45. सिमिलरली व्हर्टिकल बघा 50 फोर्स साइन आणि अँगल किती करणार, 45 डिग्री. मग आता सर्व फोर्स जे काय हॉरिझॉन्टल आहेत त्यांची काय करूया, ऍडिशन. पहिला बघा इथं 15 हॉरिझॉन्टल आहे, कोणत्या डायरेक्शनला चालला, टुवर्ड्स राईट, राईटला जाणार आहे पॉझिटिव्ह. नेक्स्ट हा व्हर्टिकल आहे, हा सुद्धा व्हर्टिकल आहे, घ्यायचं नाही. हा हॉरिझॉन्टल किती आहे, 45, कोणत्या डायरेक्शनला आहे, लेफ्टला, लेफ्टला जाणार आहे निगेटिव्ह. नेक्स्ट बघा हा हॉरिझॉन्टल किती आहे, तो 50 कॉस 45, कोणत्या डायरेक्शन आहे, तो लेफ्ट साईडला, लेफ्टला येणार आहे निगेटिव्ह. कॅल्क्युलेट करूया, समेशन एफ एक्स 15 मायनस 45 मायनस ब्रॅकेटमध्ये 50 कॉस 45 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, -65.355. सर्व फोर्सेस कसे आहेत, न्यूटन मध्ये, युनिट काय येणार न्यूटन. सिमिलरली काय करूया, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय म्हणजेच काय, व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन. व्हर्टिकल फोर्स कोणते असतात, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. मग आता बघा व्हर्टिकल कोणते आहेत, 25, कोणत्या डायरेक्शनला चालला, खाली, डाऊनवर्ड म्हणजे निगेटिव्ह. नेक्स्ट बघा 35, कोणत्या डायरेक्शनला चालला, अपवर्ड, अपवर्ड म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल घ्यायचं नाही. हा किती आहे, तो 50 साइन 45, 50 साइन 45, कोणत्या डायरेक्शनला चालला, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड कसे घेतो, निगेटिव्ह. कॅल्क्युलेट करूया, समेशन एफ वाय -25 प्लस 35 मायनस ब्रॅकेटमध्ये 50 साइन 45, किती आन्सर आला आपलं, -25.355. सर्व फोर्सेस न्यूटन मध्ये असल्यामुळे युनिट काय येणार, न्यूटन. एफ एक्स माहित आहे, एफ वाय माहित आहे, रिझल्टंट आर फाइंड आउट करूया. फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया अंडर रूट मध्ये. एफ एक्सची व्हॅल्यू किती आहे, 65.355चा स्क्वेअर प्लस एफ वायचे किती आहे, 25.355चा स्क्वेअर. रिझल्टंट आर कॅल्क्युलेट करूया. सर्वात प्रथम ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करूया आणि आलेल्या आन्सरचं काय करूया, अंडर रूट करूया. म्हणजेच काय होणार, 65.355चा स्क्वेअर प्लस 25.355चा स्क्वेअर. काहीतरी आन्सर आलं, ह्या आन्सरचं काय करायचं, अंडर रूट घ्यायचं. किती आन्सर आलं आपलं,
70.101 आणि रिझल्टंट आरचं युनिट काय येणार, सर्व फोर्स न्यूटन मध्ये असल्यामुळे याचं युनिट काय येणार, न्यूटन. सिमिलरली अँगल थिटा फाइंड आउट करूया. टॅन इनवर्स ऑफ, फॉर्म्युला काय असतो, टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स. कॅल्क्युलेट करूया. टॅन इनवर्स ॲज इट इज समेशन एफ वाय किती व्हॅल्यू फाइंड आउट केलेले, 25.355 डिवाइड बाय एफ एक्स किती आहे, 65.355. जो काही अँगल थिटा आहे तो कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 25.355 डिवाइडेड बाय 65.355 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 21.204 डिग्री. तर रिझल्टंट आर आणि अँगल थिटा इथं आपण अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. हे सेम आन्सर रिझल्टंट आर आणि अँगल थिटा ग्राफिकली मेथडने ग्राफ पेपरवरती येते का एकदा काय करूया, चेक करूया. तर ग्राफिकल मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करत असतो, जो काय आपल्याला गिव्हन डाटा आहे त्याच्या आधारे काय करत असतो, वी स्केल डायग्राम ड्रॉ करत असतो. मग आपल्याला काय सांगितलं, एक स्क्वेअर सांगितलंय, त्याची बेस 1 मीटर, डेप्थ 1 मीटर आहे. मग आता आपल्याला काय करायचं, एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे ज्याची बेस आणि डेप्थ किती असणार आहे, 1 मीटर 1 मीटर. जर का आपण स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर घेतलं तर आपला फक्त एवढा छोटासा काय होणार आहे, स्क्वेअर तयार होणार. मग आपण काय केलंय, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.25 मीटर घेतलं, म्हणजेच 1 सेंटीमीटर म्हणजेच 0.25 मीटर. इथून इथपर्यंत गेलं तर किती असणार आहे, 0.5 मीटर. इथून इथपर्यंत किती असणार, 0.75 मीटर. आणि इथून जर इथपर्यंत गेलो तर किती असणार, 1 मीटर. म्हणजेच काय, 4 सेंटीमीटर इज इक्वल टू काय होणार, 1 मीटर असणार आहे. मग इथं 4 सेंटीमीटर घ्यायचं, इथं 4 सेंटीमीटर घ्यायचं, आणि हा जो काय ए बी सी डी स्क्वेअर आहे तो काय करायचा, ड्रॉ करायचा. त्यानंतर बघा, ए बी वरती 50 न्यूटन ह्या साईडला फोर्स दिलाय. नेक्स्ट सी बी वरती 35 न्यूटन इकडे दिलेला आहे. नेक्स्ट बघा, सी डी ह्या डायरेक्शनला 45 दिलेला आहे, आणि ए डी ह्या डायरेक्शनला 25 न्यूटन फोर्स दिलेला आहे. त्याचप्रमाणे बी डी ह्या डायरेक्शनला 50 न्यूटन फोर्स दिलेला आहे. हे सर्व फोर्सेस काय करायचे, ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचे. नेक्स्ट प्रोसेस काय करत असतो, याला बो नोटेशन देत असतो. म्हणजे जो काय फोर्स आहे त्याच्या दोन्ही साईडला आपण काय करत असतो, कॅपिटल लेटर्सने नाव देत असतो. मग पहिला फोर्स कोणता आहे, ए बी, याच्या या साईडला ए नाव देऊया, आणि नेक्स्ट साईडला बी नाव देऊया. 15 नंतर किती आहे, 50 न्यूटन, त्याच्या ह्या साईडला ऑलरेडी बी आहे, त्याच्या पुढे काय करूया, सी लिहूया. 50 न्यूटनच्या नंतर किती आहे, 35 न्यूटन, याच्या ह्या साईडला सी आहे, ह्या साईडला काय नाव देऊया, डी देऊया. 35 नंतर कोणता आहे, 45, 45च्या अगोदर कोणता आहे, डी आहे, डीच्या पुढे काय करूया, ई नाव देऊया. नेक्स्ट बघा, 45 नंतर कोणता आहे, 25 न्यूटन, 25च्या अगोदर ई आहे, आणि 25 नंतर ए आहे. इथं लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. बो नोटेशन दिल्यानंतर काय करत असतो आपण, वेक्टर डायग्राम ड्रॉ करत असतो. वेक्टर डायग्राम ड्रॉ कशी करतो, वी स्केलने ड्रॉ करत असतो. ह्यातले जे काही मॅक्सिमम फोर्स आहेत ते आपल्या या ग्राफ पेपरवरती बसले पाहिजेत, असं आपण काय करत असतो, स्केल घेत असतो, आणि त्या स्केलच्या आधारे काय करत असतो, वेक्टर डायग्राम ड्रॉ करत असतो. मग आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती स्केल घेऊया बघा. जर का सगळ्यात मोठा कोणता आहे, 50 न्यूटन. 50 न्यूटन म्हणजे जर का 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, जर का आपण 10 न्यूटन घेतलं तर याची लाईन किती येणार आहे, 5 सेंटीमीटरची लाईन येणार आहे. म्हणजेच 5 सेंटीमीटर आपल्याला इथं बसू शकतं. मग काय करूया, 1 सेंटीमीटर इज इक्वल काय करूया, 10 न्यूटन फोर्स घेऊया. सर्व फोर्सेसचं काय करूया, न्यूटनचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. पहिला फोर्स किती आहे, 15 न्यूटन. नेक्स्ट किती आहे, 50 न्यूटन. नेक्स्ट कोणता आहे, 35 न्यूटन. नेक्स्ट बघा, 45 न्यूटन. नेक्स्ट बघा, 25 न्यूटन. सर्व फोर्सेस आलेत का बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आलेत. मग काय करायचं, 15 डिवाइडेड बाय 10 किती येणार, 1.5 सेंटीमीटर. 50 डिवाइडेड बाय 10 5 सेंटीमीटर. 35 डिवाइडेड बाय 10 3.5 सेंटीमीटर. 45 डिवाइडेड बाय 10 4.5 सेंटीमीटर. 25 डिवाइडेड बाय 10 2.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण इथं स्केल जे काही न्यूटन आहेत त्याचे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलेले आहेत, आणि हे स्केल वापरून काय करायचं, इथं वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची. आता काय करूया, इथं असा कोणता तरी एक पॉईंट घेऊया, त्याला नाव काय देणार आपण, ए. आता काय करूया, जो ए बी वेक्टर आहे तो इथं ड्रॉ करूया. किती आहे तो, 15 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला जातो, राईट साईडला. 15 न्यूटन म्हणजेच किती, 1.5 सेंटीमीटर. म्हणजे इकडून 1.5 सेंटीमीटर गेल्यानंतर काय भेटणार आपल्याला, पॉईंट बी. बरोबर असे हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून काय करायचं, इकडून या साईडला 1.5 सेंटीमीटर यायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे, पॉईंट बी. नेक्स्ट बघा, बी टू सी. बी टू सी किती आहे फोर्स, 50 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला येतो, ह्या डायरेक्शनला. हा अँगल किती असणार आहे, हा जर का स्क्वेअर असेल आणि बरोबर याच्या कॉर्नरमधून लाईन ड्रॉ केली असेल तर हा 45 आणि हा 45 अँगल येणार.
कारण हा कसा असणार आहे 90 डिग्री राईट अँगल असणार आहे. म्हणजेच काय करायचं आता इथून 45 अँगल घेऊन काय करायचं या साईडला 50 न्यूटन यायचं. 50 न्यूटन म्हणजेच 5 सेंटीमीटर. बरोबर असे हॉरिझॉन्टल वर्टिकल मॅच करून काय करायचं इकडून 45 डिग्री वरती काय करायची एक लाईन ड्रॉ करायची आणि या साईडला किती डिस्टन्स वरती यायचं 50 न्यूटन म्हणजेच 5 सेंटीमीटर. बरोबर असं या पॉईंटला हा पॉईंट मॅच करून काय करायचं इकडून खालच्या साईडला बरोबर किती यायचं असं 5 सेंटीमीटर यायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे बी नंतरचा सी. याची डायरेक्शन बघा ए टू बी ह्या डायरेक्शनला, बी टू सी ह्या डायरेक्शनला. नेक्स्ट सी टू डी, सी टू डी 35 न्यूटन कोणत्या डायरेक्शनला आहे अपवर्ड. म्हणजेच काय करायचं इकडून 35 न्यूटन अपवर्ड जायचं. 35 न्यूटन म्हणजेच किती 3.5 सेंटीमीटर. म्हणजेच इथून 3.5 सेंटीमीटर वरती जायचं. बरोबर अशी वर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं इथून 3.5 सेंटीमीटर असं वरती जायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे सी डी. नेक्स्ट बघा डी टू ई 45 हॉरिझॉन्टल ह्या साईडला जाते. म्हणजेच 45 म्हणजेच किती 4.5 सेंटीमीटर काय करायचं इकडून ह्या साईडला यायचं. बरोबर अशी हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून काय करायचं इकडून 4.5 सेंटीमीटर या साईडला यायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे डी नंतरचा ई. नेक्स्ट बघा कोणत्या डायरेक्शनला येतो सी डी ह्या डायरेक्शनला जातो. डीई या डायरेक्शनला जातो. नेक्स्ट बघा ई टू इथं कोणता आहे ए त्यालाच आपण काय म्हणणार ए डॅश. कोणत्या डायरेक्शनला येतो डाऊनवर्ड किती 25 न्यूटन. 25 न्यूटन म्हणजे किती 2.5 सेंटीमीटर. म्हणजेच इथून 2.5 सेंटीमीटर डाऊनवर्ड यायचं. बरोबर अशी वर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं 2.5 सेंटीमीटर म्हणजेच किती असणार आहे 25 न्यूटन काय करायचं खाली यायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे ई नंतरचा ए त्यालाच आपण काय म्हणणार आहे ए डॅश. आता काय करायचं हा ए डॅश आणि हा ए डॉटेड लाईनने ड्रॉ करायचा. जेवढं डिस्टन्स येईल त्याला आपण काय करायचं स्केलने इंटू करायचं. जे काय व्हॅल्यू येणार ते काय असणार आहे रिझल्टंट आर. रिझल्टंट आर म्हणजेच काय लेंथ ऑफ ए डॅश इंटू स्केल. मग आता काय करूया ही डॉटेड लाईनने ड्रॉ करून काय करूया मेजर करूया. आणि ही जर का मेजर केलं तर किती डिस्टन्स येते बघा 5 6 आणि बरोबर इथं किती आलं 7 आलेलं आहे. म्हणजेच 7 सेंटीमीटर इंटू स्केल किती घेतलं आहे 10 न्यूटन घेतलेलं आहे. म्हणजे 7 इंटू 10 किती येणार 70 न्यूटन रिझल्टंट आर. आता हा जो काही रिझल्टंट आर आहे त्याची डायरेक्शन कशी असणार बघा ए टू बी बी टू सी सी टू डी डी टू ई ई टू ए डॅश ह्या डायरेक्शन येतं. मग ए डॅश करून एकडे जाई पाहिजे होतं परंतु रिझल्टंट आर कसा असतो ऑपोजिट इन सेन्स. म्हणजे असं न जाता काय होणार इकडून या साईडला येणार. हा काय असणार आपला रिझल्टंट आर. आणि हा रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल लाईनसोबत किती अँगल क्रिएट करतो हा अँगल म्हणजेच काय असतो थिटा. आता काय करूया हा अँगल थिटा मेजर करूया. बरोबर अशी हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं अँगल मेजर करायचा. हा 10 20 आणि 20च्या पुढे किती आहे एक आहे म्हणजे 21. म्हणजे जो काय अँगल थिटा आहे तो किती आलेला आहे 21 डिग्री. तर ॲनालायटिकल मेथडने रिझल्टंट आर आपण किती फाइंड आउट केलेला होता 70.101. म्हणजेच 0.101 फक्त काय आलं आहे ॲनालायटिकलमध्ये एक्स्ट्रा आलेला आहे. त्याचप्रमाणे अँगल थिटा किती फाइंड आउट केला तर ॲनालायटिकलमध्ये 21.204 म्हणजेच 0.204 एक्स्ट्रा आलेलं आहे. नाहीतर दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत ॲप्रॉक्सिमेटली सेम व्हॅल्यू आलेल्या आहेत. तर एकंदरीत या न्यूमरिकलमध्ये आपण काय केलं सर्वात प्रथम जो काही गिवन डाटा होता त्याच्या आधारे काय केलं आपण स्पेस डायग्राम ड्रॉ केली विथ स्केल. त्यानंतर त्याला आपण बो नोटेशन दिले. बो नोटेशन दिल्यानंतर काय केलं काहीतरी स्केल घेतलं आणि या स्केलच्या आधारे काय केली वेक्टर डायग्राम अशी आपण काहीतरी ड्रॉ केली. त्यानंतर हा ए आणि ए डॅश आपण काय केलं डॉटेड लाईनने जॉईन केलं आणि हे डिस्टन्स काय केलं मेजर केलं. ते डिस्टन्स इंटू स्केल केल्यानंतर काय आलं आपला रिझल्टंट आर. आणि हा रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल ॲक्सिससोबत किती अँगल क्रिएट करतो त्या अँगल म्हणजेच थिटा. तर ॲनालायटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कशा आलेल्या सेम आलेल्या आहेत. अजून आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय ए पॉईंट पासून जो काही रिझल्टंट आर आहे तो किती डिस्टन्स वरती ऍक्ट होतो ते डिस्टन्स एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ते आपण कसं फाइंड आउट करत असतो युजिंग वॅरिंगन्स थेरम. वॅरिंगन्स थेरम काय सांगतो ऍट पॉईंट ए ला सर्व फोर्सेसची मोमेंट ही केवढी असते तर रिझल्टंटच्या मोमेंट एवढी असते. म्हणजेच काय आपल्याला ऍट पॉईंट ए ला मोमेंट घ्यायला सांगितलंय म्हणजे समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंट आर इंटू एक्स. म्हणजे सर्व फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट ए ला घ्यायची ही केवढी असणार आहे रिझल्टंटची मोमेंट एवढी असते. म्हणजे रिझल्टंटची मोमेंट कशी करणार रिझल्ट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग सर्वात प्रथम काय करूया समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए फाइंड आउट करूया. मोमेंट ऍट पॉईंट ए म्हणजेच काय ह्या ऍट पॉईंट ए ला काय करायची सर्व फोर्सेसची मोमेंट घ्यायची. ऍट पॉईंट ए ला मोमेंट घेताना आपण काय करत असतो ह्या पॉईंट ए पासून बाहेर जाणारे सर्व फोर्सेस
किंवा या पॉईंटकडे येणारे सर्व फोर्सेस यांची मोमेंट काय असते, 0 असते, कारण त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे, 0 असणार. इथं बघा 50 न्यूटन ए पासून बाहेर चालला, मग जर का याची मोमेंट घेतली तर काय असणार आहे, 0, कारण मोमेंट म्हणजेच काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग 15 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार, 0. 15 इंटू 0 0 होणार. सिमिलरली बघा हा 25 न्यूटन ए पासून बाहेर चालला, म्हणजे त्याचं फोर्स 25 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार, 0. 25 इंटू 0 काय होणार, 0 होणार. सिमिलरली हा जो काय फोर्स आहे तो सुद्धा काय होतो, या बी मधून इकडे येतो, म्हणजेच काय होणार आहे, इकडे येणार. मग 50 cos 45 इंटू 0 काय होणार आहे, 0 होणार आहे. हा फोर्स सुद्धा इकडे येत नाही, कारण हे काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार. सिमिलरली बघा हा फोर्स हा सुद्धा काही इकडे येत नाही, इकडे चालला, म्हणजे काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार. हा फोर्स सुद्धा काय इकडून इकडे जाणार, म्हणजे काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार. म्हणजेच 1 2 3 या 3 फोर्स आपल्याला इथं काय करावं लागतील, कन्सिडर करून मोमेंट फाइंड आउट करावी लागेल. मग आता कोणता आहे, 45 न्यूटन घेऊया. 45 फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा इकडे फोर्स आला, याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, सर्व आपल्याला साईड किती दिले, 1 मीटर, म्हणजेच इंटू 1. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट घेताना कशी घेतो, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. मग आता बघा 45 कसा जाणार, या साईडून इकडे जाणार, असा म्हणजेच कसा, घड्याळाच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा हा 35 असा चाललाय, मग फोर्स किती आहे, 35 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार, स्क्वेअर असल्यामुळे सर्व साईड सेम असणार, म्हणजे 1 मीटर. 35 इंटू 1 कसा येणार, तो इकडे ह्या डायरेक्शन येणार. ह्या डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज. कसे घेतो, मायनस. नेक्स्ट बघा हा 50 साइन 45 50 साइन 45 इंटू हा कोणता आहे, इथं असा ऍक्ट होणार. याला जर काय इकडे यायचं असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. हे डिस्टन्स किती असणार आहे, 1. आता हा येताना कसा येणार बघा, हा 50 साइन 45 इकडे येताना कसा येणार, ह्या डायरेक्शन येणार. ह्या डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज, म्हणजेच पॉझिटिव्ह. कॅल्क्युलेट करूया समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए. सर्व व्हॅल्यूला कसं आहे, इंटू 1 असणार परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्यामुळे ऍज इट इज व्हॅल्यू येणार. डायरेक्ट लिहूया, 45 मायनस 35 प्लस ब्रॅकेटमध्ये 50 साइन 45 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल किती आन्सर आला आपलं, 45.355. युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स इथं कसे दिलेत आपल्याला, न्यूटन मध्ये, म्हणून न्यूटन. आणि जे काही डिस्टन्स दिलेलं आहे ते कसं आहे, मीटर मध्ये, म्हणजेच न्यूटन मीटर हे युनिट असणार. आन्सर पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह म्हणजेच कशी असते आपली मोमेंट, क्लॉकवाईज. आता ही जी काय मोमेंट ऍट पॉईंट ए आलेली आहे ती व्हॅल्यू इथं पुट करून काय करूया, व्हॅल्यू एक्स फाइंड आउट करूया. म्हणजे समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंट आर इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. व्हॅल्यू पुट करूया. मोमेंट ऍट पॉईंट ए किती आहे, 45.355 इज इक्वल टू रिझल्टंट आर किती फाइंड आउट केलेलं आपण, 70.101 इंटू एक्स फाइंड आउट करायचा आहे. ही व्हॅल्यू इकडे इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजे एक्स इज इक्वल टू 45.355 डिवायडेड बाय 70.101, जे काय येणार ते डिस्टन्स एक्स. 45.355 डिवायडेड बाय 70.101 किती आन्सर आला आपलं, 0.646. सर्व डिस्टन्स कसे आहेत, मीटरमध्ये, त्यामुळे येणारा आन्सर कसा असणार आहे, मीटरमध्ये. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे रिझल्टंट आर अँगल थिटा फाइंड आउट केलेला आहे. त्याचप्रमाणे पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती रिझल्टंट आर ऍक्ट होतो ते आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. या कॅल्क्युलेशनच्या आधारे या डायग्राम मध्ये रिझल्टंट आर कुठे येणार, कोणती डायरेक्शन असणार, ते आता एकदा इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. मग आता बघा हा जो काय असतो तो एक्स ऍक्सिस, हा जो असतो तो वाय ऍक्सिस. या साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. मग आता बघा हॉरिझॉन्टल ऍक्सिस एफ एक्स वरती कोणती व्हॅल्यू आली आपली, निगेटिव्ह आली, म्हणजे या साईडला जे काय फोर्स आहे तो आपला येणार आहे. नेक्स्ट बघा एफ वाय व्हर्टिकल वरती कोणती व्हॅल्यू आली, मायनस, म्हणजे या साईडला आपलं जे काय फोर्स आहे तो येणार आहे. मग बघा हा क्वाड्रंट कोणता आहे, थर्ड क्वाड्रंट. या थर्ड क्वाड्रंट मध्ये काय होणार, आपला रिझल्टंट आर ऍक्ट होणार. मग हा काय थिटा हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल करतो, 21.204 डिग्री वरती काय होणार, इथून रिझल्टंट आर आपला ऍक्ट होणार. म्हणजे हा रिझल्टंट आर अँगल काय असणार, थिटा हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करणार, 21.204. म्हणजे जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये काय होणार आहे, प्लेस होणार आहे. मग आता बघा ही जी काय रिझल्टंट आर ची जी काय आपण पोझिशन फाइंड आउट केलेली आहे ती आता काय करायची, इथं ड्रॉ करायची. आपल्याला कुठं सांगितलं त्यांनी, पॉईंट ए पासून 0.646 मीटर वरती, म्हणजेच काय करायचं, रेडियस 0.646 एवढे डिस्टन्सचे रेडियस घेऊन काय करायचे आपण, असे
सर्कल ड्रॉ करायचा. सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपला रिझल्टंट आर काय होणार आहे, असं काय तर होणार. म्हणजेच बरोबर इथून काय करायचं, असं हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल सांगितला, 21.204 एवढा अँगल घेऊन काय करायचं, असं बरोबर ह्याला एक टँजंट ड्रॉ करायचा. अँगल थिटा किती असणार आहे, 21.204 एवढ्या अँगलचं काय करायचं, बरोबर ह्या सर्कलला टँजंट करणारी लाईन ड्रॉ करायची. तो आपला काय असणार आहे, रिझल्टंट आर. आणि इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स एक्स 0.646. म्हणजेच अशा प्रकारे काय करायचं, या डायग्राम मध्ये रिझल्टंट आर ऍक्ट करायचा. हॉरिझॉन्टल सोबत किती असणार आहे, 21.204 डिग्री अँगल असणार. आणि जो काही पॉईंट ए आहे तिथून हे डिस्टन्स किती असणार आहे, 0.646 मीटर असणार आहे. तर हा न्यूमरिकल, अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.